Today we start with fourth chapter, electricity, magnetic and heating effects. आता तुम्हाला इथे एक एक्सपेरिमेंट दिलेला आहे, आपण पुढे बघणारच आहोत. पण बिफोर आपण हे क्वेश्चन्स बघूयात. फर्स्ट आहे, if we don't have an electric lamp while making an electric circuit with an electric cell, is there any other way through which we can find out if current is flowing in the circuit? आता जे सर्किट तयार केलेलं असतं त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक लॅम्प असतो. जर हा इलेक्ट्रिक लॅम्प नसेल तर असा कोणता दुसरा एखादा वे आहे का की आपल्याला कळेल की इलेक्ट्रिक करंट त्याच्यामधून फ्लो होतोय. इज इट पॉसिबल टू मेक टेम्पररी मॅग्नेट्स? आपण टेम्पररी मॅग्नेट तयार करू शकतो का? हाऊ कॅन दिस बी मेड? We can generate heat by burning fossil fuels and wood. आता heat कशी generate होते? By burning fossil fuels and wood. But how is heat generated in various electrical appliances? How do we know if a cell or battery is dead? म्हणजे आपल्याला कसं समजेल की बॅटरी आणि सेल डेड झालेले आहे? Can all cells and batteries are recharged? All cells and batteries recharge होतात का? It was the day of the science exhibition and the school was buzzing with energy. आता स्कूलमध्ये एक्झिबिशन डे आहे. मोहिनी and Akash along with their friends went from one exhibit to another, eagerly exploring different models, asking questions and taking notes. मोहिनी आणि आकाश काय करतात? वन बाय वन एक्झिबिशन मध्ये जे टेबल्स आहेत, एक्झिबिशन जे वेगवेगळे आहेत त्याला व्हिजिट देत आहेत आणि क्वेश्चन विचारतात आणि नोट्स घेत आहेत. वन सिम्पल मॉडेल रिअली फॅसिनेटेड देम. त्यांना त्यातलं एक सिम्पल मॉडेल खूप आवडलेलं आहे. इट वॉज अ वर्किंग मॉडेल of a lifting electromagnet which was displayed by their senior. आता त्या ठिकाणी एक मॉडेल तयार केलेलं आहे जे इलेक्ट्रोमॅग्नेट वरती आहे. In it, instead of a hook like a typical crane, there was an iron nail wrapped with a wire which was connected to a battery. आता क्रेनला काय असतं? एखादी वस्तू लिफ्ट करण्यासाठी हुक असतात. तर त्याच्याऐवजी त्या ठिकाणी काय होतं? आयर्न नेल होता आणि तो जो होता तो काय केलेला होता? वायरने रॅप केलेला होता म्हणजे गुंडाळलेला होता. आणि ते कशाला कनेक्ट केलेलं होतं? बॅटरीला कनेक्ट केलेलं होतं. When Sumana closed the circuit, the nail picked up iron paper clips like a magnet. When she opened the circuit, the clips fell off. आता आपण इकडं समजून घेऊयात. या ठिकाणी आहे क्रेन लाईक स्ट्रक्चर आणि या ठिकाणी हुकच्या ऐवजी नेल्स आयर्न नेल जोडलेले आहेत आणि हे जे आहेत ते पेपर हुक आहेत. तर ज्यावेळी हे सर्किट इथलं स्विच ज्यावेळी ऑन केलं जाईल त्यावेळी काय होणार? या ठिकाणी इलेक्ट्रिक करंट पास होणार आणि ह्या ज्या पेपर नेल्स आहेत ह्या क्रेननी काय म्हणजे वरती लिफ्ट केल्या जाणार आणि ज्यावेळी हे ऑफ केलं जाईल त्यावेळी काय होणार आहे? हे पेपर नेल्स जे आहेत त्या खाली पडणार आहेत. Mohini and Akash were surprised. They remembered learning earlier chapter Exploring Magnets Curiosity Grade 6 that magnetic materials were attracted by magnet. आता magnetic material जे आहे ते magnet कडून attract केलं जातं and that iron was not a magnet material. आता मॅग्नेटिक मटेरियल काय करतं? मॅग्नेटच अट्रॅक्ट करतं. पण आयरन नेल्स ज्या होत्या ते काय मॅग्नेटिक मटेरियल नव्हतं त्यामुळे त्यांना काय सरप्राईज झाले ते. बट इन सुमनाज मॉडेल देअर वॉज नो मॅग्नेट ओनली अँड इलेक्ट्रिक सर्किट. तर त्या मॉडेलमध्ये काय होतं? इलेक्ट्रिक सर्किट होतं. म्हणजेच काय झालं? इलेक्ट्रिसिटीचा मॅग्नेट इफेक्ट झालेला आहे. तो कशा पद्धतीने आहे पुढे डिटेलमध्ये सांगितलंय. They were so excited that
They wanted to try it out themselves. The first point, does an electric current have a magnetic effect? आता इलेक्ट्रिक करंट मध्ये मॅग्नेटिक इफेक्ट आहे का? Collect a magnetic compass, an electric cell, a cell holder, two drawing pins, a safety pin, two nails, two pieces of connecting wires, one longer and one shorter, and two small pieces of cardboard. आता या ठिकाणी सगळं साहित्य घ्यायचं आहे. कार्डबोर्ड वगैरे घ्यायचे, पिन्स घ्यायचे आहेत, स्विच स्विच बनवण्यासाठी. त्याच्यानंतर हे बॅटरी आहे, हा कंपास. Using two drawing pins, a safety pin, and a cardboard piece, make a switch as you made it earlier in the chapter Electricity Circuits and their components in Curiosity Grade 7. तुम्हाला आधी सांगितलेलंच आहे की सेफ्टी पिनचा यूज करून अशा पद्धतीनं काय करायचंय, स्विच तयार करायचंय. प्लेस द सेल इन द सेल होल्डर. Fix two nails to a piece of a cardboard as shown in figure. The middle portion of the longer wire stretched between the nails such that it is slightly above the surface of the cardboard. आता या ठिकाणी काय करायचंय, हे दोन नेल्स लावायचे आहेत, ही वायर त्याला जॉईन करायचे आणि ती कार्डबोर्डच्या वरती पाहिजे थोडीशी. Attach one end of that wire to the cell holder and another end of the switch. Connect the second wire between the cell holder and the switch. Place the magnet compass beneath the wire between the two nails. While watching the compass needle, move the switch to on position to allow electric current to flow through the wire. What do you observe? Now again, while watching the compass needle, move the switch to off position. What do you observe this time? Move the switch between on and off positions a few more times. Carefully observe how the compass needle behaves the each time. आता आपल्याला काय करायचंय, स्विच ऑन करायचं आहे आणि ऑब्झर्वेशन करायचंय की कंपासचा निडल जो आहे तो कशा पद्धतीने मूव्ह होतोय. त्याच्यानंतर ऑफ करून बघायचंय काय ऑब्झर्वेशन होतंय. अशा पद्धतीने ऑन ऑफ करून ऑब्झर्वेशन घ्यायचे. You may have noticed that when the current flows, the compass needle gets deflected from its original direction. When the current stops, the needle returns to its original direction. आता हा कंपास आहे, त्या कंपास मध्ये हा जो त्याचे निडल आहे, ज्यावेळी करंट फ्लो होईल त्यावेळी ती ही जी निडल या पोझिशनला आहे ती थोडीशी डिफ्लेक्ट होणार आहे ज्यावेळी आपण ऑन करू त्यावेळेला, आणि ऑफ केल्यानंतर काय होणार, परत ते ओरिजिनल पोझिशनला येणार आहे. As we have learned earlier in the chapter Grade 6, the compass needle is a tiny magnet which deflects when a magnet is brought near it, and this magnet effect can act through any non-magnetic materials kept in between. But why does compass needle deflect when the current flows through the wire? म्हणजे वायर मधून करंट फ्लो झाला त्यामुळे निडल डिफ्लेक्ट झाली का? The deflection indicates that the current carrying wire has a magnetic effect on the compass needle. आता या ठिकाणी जे डिफ्लेक्शन झालेलं आहे निडलचं ते काय इंडिकेट करते की जो करंट कॅरी झाला आहे वायर मधून तिथं मॅग्नेटिक इफेक्ट झालेला आहे. When the current stops, the magnetic effect disappear. करंट स्टॉप केला की मॅग्नेटिक इफेक्ट डिसअपिअर होतो, त्यामुळे निडल आहे तशी ओरिजिनल पोझिशनला येते. And the compass needle return to its original direction. The region around a magnet or a current carrying wire where its magnetic effect can be felt, such as by the deflection of a compass needle, is said have to a magnetic field. म्हणजे करंट कॅरी केला जातो वायर मधून, करंट ज्या वेळेला वायर मधून कॅरी होतो त्यावेळेला त्याच्या सराउंडिंगला मॅग्नेटिक इफेक्ट तयार होतो. आता ही जी वायर आहे या वायर मधून करंट कॅरी होणार आहे
मग ह्या वायरचं जे सराउंडिंग आहे या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. When electric current flows through a conductor, या ठिकाणी कंडक्टर काय आहे? वायर आहे. म्हणजे वायर मधून काय होतं? इलेक्ट्रिक करंट पास होतो, कंडक्ट होतो. It produces a magnetic field around it. त्या वायरच्या बाजूला मॅग्नेटिक फील्ड तयार होते. This phenomenon is known as the magnetic effect of electric current. या फेनॉमेनॉनला काय म्हणायचं? Magnetic effect of electric current. The magnetic field disappears when the current stops flows. हे मॅग्नेटिक फील्ड डिसअपिअर होतं जेव्हा करंट ऑफ केला जातो, स्टॉप केला जातो. आणि करंट ऑन केला की या वायर मधून करंट पास होणार, मग त्याच्या वायरच्या सराउंडिंगला मॅग्नेटिक फील्ड तयार होणार. तर त्यालाच काय म्हणणार आहे आपण? मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. The magnetic effect of electric current has many practical applications, such as in devices like electromagnets, electric bells, motors, fans, loudspeakers, and more. मॅग्नेटिक इफेक्ट असलेले जे ऍप्लिकेशन्स आहेत त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक बेल, मोटार्स, फॅन्स, लाऊडस्पीकर्स एक्सेट्रा हे ऍप्लिकेशन्स आहेत. इथे ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. Take around 50 centimeter long length of flexible insulated wire, an iron nail, an electrical cell, and few iron paper clips. Tightly wrap the wire around the nail in the form of coil. आता जी वायर आपण घेतलेली आहे ती या नेलला अशा प्रकारे कॉइलच्या ह्याच्यात पूर्ण रॅप करायची एकदम टाईट. And secure it with a adhesive tape. Connect the ends of the wire to the cell. वायरचे जे हे एंड आहेत ते सेलला कनेक्ट करायचे. For more than a few seconds. Take care to not connect the wires to the cell for more than a few seconds. Otherwise, the cell may weaken quickly. Bring the nail close to the iron paper clips and lift up. Do the clips hanging to the ends of the nail. Disconnect the wire from the cell to stop the flow of electric current in the wire. Do the clips fall down. आता काय करायचं आपण ह्या प्रकारे जो आयरन नेल घेतलेला आहे त्याला ही जी वायर आहे ते टाईटली कॉइलच्या फॉर्म मध्ये टाईट करून घ्यायचे आणि त्याचे जे दोन एंड आहेत ते सेलला कनेक्ट करायचे. त्यावेळी काय होणार, ज्यावेळी आपण हे जे क्लिप्स आहेत पेपरच्या ह्याच्या जवळ जर आपण अशा पद्धतीने आणलं तर ह्या काय होणार आहेत? अटॅच होणार आहेत ह्याला. हे का होणार आहे? कारण की आपण आता बघितलं ज्यावेळी इलेक्ट्रिक करंट फ्लो होणार, इलेक्ट्रिक करंट फ्लो झाला की याच्या सराउंडिंगला काय होणार आहे? मॅग्नेटिक फील्ड तयार होणार आणि तो मॅग्नेटिक इफेक्ट जो आहे त्याच्यामुळे हे काय होणार आहे? आयरन ह्या क्लिप आहेत त्या आयरनच्या आहेत त्यामुळे ह्या याच्याकडे अट्रॅक्ट होणार आहेत. आणि ज्यावेळी इथून आपण वायर डिस्कनेक्ट करू त्यावेळी हे क्लिप काय होणार आहेत? खाली पडणार आहेत, डिस्कनेक्ट होणार आहेत. When electric current flows through the coil, the clips cling to it. But when the current is stopped, the clips no longer cling to it. Let us now try investigate these observation in detail through activity 4.3. आता 4.3 मध्ये डिटेल मध्ये ऍक्टिव्हिटी आहे. Take around 100 centimeter long flexible insulated wire, a piece of chart paper, an iron nail, an electric cell, two magnetic compasses, and few iron or steel paper clips. Roll a piece of chart paper, make a cylinder of diameter roughly equal to the width of a pencil. Secure it with an adhesive tape. Tightly wind around 50 turns of the insulated wire on the cylinder to form a cylindrical coil as shown in figure. Secure the wire and आता काय करायचं आहे, अशा पद्धतीने पेपर राऊंड पेन्सिलच्या आकाराचा हा राऊंड करून घ्यायचा आणि अशा पद्धतीने त्याला वायर एकदम टाइटली कॉइल करून घ्यायची. या एक्सपेरिमेंट आपल्याला दोन कंपास घ्यायचे.
Place the compass near the two ends of the cylindrical coil. Connect the two ends of the coil with the terminals of the cell. आता ह्या सेलला ह्या दोन वायरचे जे दोन एंड आहेत ते कनेक्ट करायचे आहेत. डू यू फाइंड एनी डिफ्लेक्शन इन द निडल्स ऑफ द कंपास. आता तुम्हाला कशा पद्धतीने याच्यामध्ये डिफ्लेक्शन दिसते. डिस्कनेक्ट द वायर फ्रॉम द सेल. डू द निडल्स ऑफ द कंपास कम बॅक टू देअर ओरिजिनल पोझिशन्स. आता ज्यावेळी आपण हे वायर डिस्कनेक्ट करू त्यावेळी जे निडल आहेत त्या ओरिजिनल पोझिशनला दिसतात. आता काय करायचं, या स्टेप्स ज्या आहेत रिपीट करायचे. वायर कनेक्ट करायचे, डिस्कनेक्ट करायचे. इथं काय दिसणार आपल्याला, इट इज ऑब्झर्वड दॅट व्हेन करंट इज पास्ड थ्रू द सिलेंड्रिकल कॉइल इट बिहेव्स लाईक अ मॅग्नेट अँड डिफ्लेक्ट द नीडल ऑफ अ मॅग्नेटिक कंपास. मॅग्नेटिक कंपासचा हा जो नीडल आहे तो डिफ्लेक्ट होते. When an iron nail is inserted in the core of the coil, then the coil becomes a stronger magnet and the deflection of the magnet compass needle is much more. आता या ठिकाणी जे डिफ्लेक्शन झालेलं आहे ते थोडं झालेलं आहे आणि त्याच्यानंतरचं जे डिफ्लेक्शन आहे ते जास्त प्रमाणात झालेलं आहे. इट ऑल्सो अट्रॅक्ट आयर्न क्लिप्स. आणि काय केलेलं आहे आपण ज्यावेळी हा कंपासचा एक्सपेरिमेंट झाला आणि त्या ठिकाणी आपण ह्या आयर्न क्लिप्सच्या इथं जरी एक्सपेरिमेंट केला तर ह्या जास्त आयर्न क्लिप्स अट्रॅक्ट झालेले आहेत. वेन द करंट इज स्टॉप्ड द सिलेंड्रिकल कॉइल लुजेस इट्स मॅग्नेटिक इफेक्ट. आणि करंट इथला स्टॉप केला म्हणजे ऑफ केला आपण करंट किंवा या वायर डिस्कनेक्ट केल्या की ह्या क्लिप्स काय होणार आहेत याच्यापासून डिटॅच होणार आहेत. A current carrying coil that behaves like a magnet is called a electromagnet. For practical applications, more electromagnets have an iron core to make them stronger. Then next, let us investigate. आता काय करायचं, take the electromagnet made in activity 4.3 and a magnetic compass. Label the two ends of the coil as A and B. Place the magnetic compass near the end A of the coil. Connect the coil to the cell and observe the compass. Note down which pole of the magnet compass is attracted to end A. आता यात काय करायचं आहे, दोन सर्किट अशा पद्धतीने तयार करायचं आहे आणि दोन्ही बाजूला कंपास ठेवायचा आहे. आणि या पद्धतीने अरेंजमेंट केल्यानंतर काय करायचं, ॲज वी हॅव लर्न्ड अर्लियर व्हेन टू मॅग्नेट आर ब्रॉट क्लोज टू इच अदर दे आर अनलाईक पोल्स. आता मॅग्नेटचे दोन पोल असतात, एक नॉर्थ आणि एक साऊथ. तर हे दोन पोल अट्रॅक्ट इच अदर. So if north pole of the magnetic compass is attracted towards end A of the electromagnet, then end A is south pole. आता याच्या सराउंडिंगला मॅग्नेट तयार होतं, मॅग्नेटिक फील्ड या ठिकाणी. तर आपल्याला कसं याच्यामध्ये आपल्याला काय शोधायचं की हा A पॉइंट आहे, हा B आहे. तर A कोणता आहे, म्हणजे A नॉर्थ आहे की साऊथ आहे आणि बी पण नॉर्थ आहे की साऊथ आहे. तर हे आपण कसं शोधणार की करणार आहोत. इफ नॉर्थ पोल ऑफ द मॅग्नेटिक कंपास इज अट्रॅक्टेड टुवर्ड्स एंड ए. हा नॉर्थ पोल जो आहे निडल ती जर ए कडे अट्रॅक्ट झाले तर काय ए इज अ साऊथ पोल, कारण की नॉर्थ आणि साऊथ एकमेकाकडे अट्रॅक्ट होतात. Repeat this procedure to find the polarity of end B as well. Did you find that the polarity of end B opposite to the polarity of end A? आता A काय आहे, A कडे जर नॉर्थ अट्रॅक्ट झाला निडल तर मग A काय असणार आहे साऊथ, तर B काय होणार मग नॉर्थ. Repeat activity 4.3 with 2 and 4 cells. आता 4.3 ची ऍक्टिव्हिटी 2 and 4 सेल्स सोबत रिपीट करू शकता. 2 cells but different number of terms of coils. म्हणजे जी कॉईल आहे त्याच्या आपण अशा प्रकारे जी कॉईल
टर्न केली होती त्याच्यामध्ये पण त्या नंबरमध्ये पण चेंज करू शकतो. अ सिंगल सेल प्रोव्हाइड्स ओनली अ स्मॉल अमाऊंट ऑफ करंट, सो द मॅग्नेटिक फील्ड इज वीक. जर सेल एकच असेल तर मॅग्नेटिक फील्ड कसं असणार आहे, वीक. ॲज अ रिझल्ट द डिफ्लेक्शन ऑफ कंपास निडल इज लेस. त्यामुळं कंपासचं जे निडल आहे त्याचं डिफ्लेक्शन कमी होणार. द कॉईल कॅन ओनली अट्रॅक्ट अ फ्यू क्लिप्स. A battery with more cells gives a larger current as compared to that with a single cell. आणि जर जास्त बॅटरीज असतील तर जास्त लार्ज प्रमाणात काय होणार आहे, मॅग्नेटिक फील्ड तयार होणार आणि जास्त क्लिप्स अट्रॅक्ट होणार आहेत. This creates a stronger magnetic field. So the deflection of the compass needle is more and the coil can attract more clips. The increases in number, the turns of coil also make the coil a stronger magnet. Next point आहे lifting electromagnets. Lifting electromagnets are strong electromagnets that may be hung to the magnet by switching the cranes. The crane operator can control the magnet by switching the current on off. आता क्रेन ऑपरेटर जो आहे तो काय करू शकतो, कंट्रोल करू शकतो स्विच ऑन ऑफ करून. वेन द करंट इज टर्न्ड ऑन द इलेक्ट्रोमॅग्नेट लिफ्ट्स द आयर्न ऑर स्टील ऑब्जेक्ट्स. करंट ऑन केला की इलेक्ट्रोमॅग्नेट काय करणार आहे, लिफ्ट करणार आयर्न किंवा स्टीलचे ऑब्जेक्ट. वेन द करंट इज स्विच्ड ऑफ मॅग्नेटिक फील्ड डिसअपियर्स. करंट स्विच ऑफ केला की मॅग्नेटिक फील्ड डिसअपियर होणार अँड the objects are released. Lifting the electromagnets are widely used in factories. आता इलेक्ट्रोमॅग्नेटचा जास्तीत जास्त यूज कुठे केला जातो, फॅक्टरीज, स्क्रॅप यार्ड्स टू move, lift and sort heavy metal atoms efficiently. A step further, we have learned that when electric current flows through a conductor like a wire, it produces a magnetic field around it. ज्यावेळी A step further, we have learned that when electric current flows through a conductor like a wire, it produces magnetic field around it. ज्यावेळी इलेक्ट्रिक करंट वायर मधून फ्लो होतो त्यावेळी मॅग्नेटिक फील्ड वायरच्या सराउंडिंगला क्रिएट होते. In the higher grades, you will learn even more about the wonderful link between electricity and magnetism, including the exciting idea that just the electricity can produce magnetism. A moving magnet can also lead to electric current. This deep connection between electricity and magnetism is vital to our daily lives, as it forms the basis of many devices from electric motors to power generators. Then next point, does a current carrying wire get hot? ज्यावेळी करंट फ्लो होत असतो त्यावेळी वायर हॉट होते का, गरम होते का, तर then yes. In this activity, we will use special kind of wire called nichrome wire. या activity मध्ये nichrome wire use केलेली आहे. Take a cardboard piece of about 10 centimeter length and 10 centimeter width, 2 nails, a nichrome wire of thickness about 0.3 mm and the length of 10 centimeter, an electric cell, a cell holder, a switch and connecting wires. आता अशा पद्धतीने सर्किट तयार करायचं आहे. 2 शीट्स घ्यायचे, 2 नेल्स अशा पद्धतीने जोडायचे आहेत. या ठिकाणी नायक्रॉम वायर कनेक्ट करायचे आहे. ही बॅटरी सेल या ठिकाणी स्विच ऑन ऑफ. आणि ज्यावेळी आपण स्विच ऑन करू त्यावेळी करंट पास होणार याच्यातून आणि स्विच आपण ऑफ केला की करंट स्टॉप होणार. तर आपल्या ऑब्झर्वेशन मध्ये काय येणार आहे, यू मे हॅव ऑब्झर्वड दॅट नायक्रॉम वायर फील वॉर्म व्हेन करंट इज पास्ड थ्रू इट. ज्यावेळी याच्यामधून करंट पास होईल त्यावेळी काय होणार आहे, वायर जी आहे ती वॉर्म होणार आहे. दिलेलं आहे. This happens because when electric current flows through any conductor, it faces some opposition or resistance to its flow. आता हे
वॉर्म का झाली तर ज्यावेळी इलेक्ट्रिक करंट पास होतो त्यावेळी काय होतं ते इट फेसेस सम ऑपोजिशन्स और रेजिस्टन्स. डिफरंट कंडक्टर्स ऑफर different levels of resistance to the flow of current. डिफरंट टाइप्सचे कंडक्टर्स जे आहेत ते डिफरंट लेवलला त्यांचं रेजिस्टन्स किंवा फ्लो करंटचा resistance. A nichrome wire, for example, offers higher resistance compared to a copper wire of the same size and length. सेम साईज आणि लेंथची नायक्रोम वायर आणि कॉपर वायर असेल तर नायक्रोम वायर जे आहे त्याच्यामध्ये हाय रेजिस्टन्स असतो ॲज कम्पेअर टू कॉपर वायर. This resistance causes some of the electrical energy to be converted into heat energy. तर इलेक्ट्रिकल एनर्जी जी आहे ती कशामध्ये कन्वर्ट होते हीट एनर्जी मध्ये. When an electric current passes through a conductor, it gets heated. इलेक्ट्रिक करंट कंडक्टर मधून पास होतो. It gets heated. This warming is known as heating effect of electric current. Think like a scientist. This activity should be carried out strictly under the supervision of a teacher. Repeat activity 4.5 with a battery of 2 cells. What do you notice? For the same duration, does the wire heat up more with 1 cell or 2 cell? आता काय करायचं बॅटरी त्या ठिकाणी 2 सेलची घ्यायची आणि ड्युरेशन सेमच ठेवायचं आणि ऑब्झर्वेशन करायचं की हीट म्हणजे वायर किती प्रमाणात हीट झालेली आहे. द अमाऊंट ऑफ हीट जनरेटेड इज मोर इन द एक्सपेरिमेंट विथ 2 सेल्स. ज्यावेळी आपण 2 सेल्स घेऊ त्यावेळी जी हीट जनरेट झालेली आहे ते ॲज कम्पेअर टू 1 सेलपेक्षा जास्त आहे. दिस इज ड्यू टू द फॅक्ट दॅट द हीट जनरेटेड डिपेंड्स ऑन द मॅग्निट्यूड of the electric current. The heat generated in a wire depend on the material. आता जे हीट जनरेट होती ते कशावरती डिपेंड आहे मटेरियल म्हणजे थिकनेस, लेंथ ऑफ द वायर अँड द ड्युरेशन फॉर विच द करंट फ्लोज. किती वेळासाठी करंट त्याच्यामधून फ्लो होतोय, थिकनेस किती आहे, वायरची लेंथ किती आहे. We have learned that incandescent lamp glows because its filament is heated by an electric current. Many household appliances such as electric room heaters, electric stoves, electric kettles, electric irons, water heating immersion rods, and hair dryers work on the same principle of the heating effect of electric current. All these devices contain a rod or a coil of wire called a heating element. या प्रत्येक डिव्हाइस मध्ये काय आहे रॉड आणि coil of wire. In some appliances where this element is visible, काही मध्ये हे element visible असतात. It can be seen glowing red hot. आणि ज्यावेळी करंट फ्लो होतो त्यावेळी ते कसे असतात रेड हॉट. हे डिव्हाइसेस आहेत सगळे. Then the heating effect of electric current is useful in many everyday appliances, but sometimes it can cause problems like energy loss in wires during transmission. Overheating in appliances may cause damage to plugs and sockets, where plastic parts may melt or even lead to fires. तर काय होतं प्लॅस्टिक पार्ट मेल्ट होऊ शकतो, फायर पण होऊ शकते. In household circuits there are safety devices placed in the circuit to minimize such incidents. असे इन्सिडेंट्स मिनिमाइज करण्यासाठी काय केलं जातं सेफ्टी डिव्हाइसेस प्लेस केले जातात सर्किटमध्ये. How does the battery generate electricity? आता प्रत्येक सर्किटमध्ये बॅटरीचा यूज केलेला आहे तर ही बॅटरी कशा पद्धतीने जनरेट केली जाते. Voltaic cell. A voltaic cell, also known as galvanic cell, is shown in figure.
It contains two metal rods made of different materials and a liquid called an electrolyte placed in glass or plastic container. आता या ठिकाणी एक हा कंटेनर घेतलेला आहे. हा प्लास्टिक पण असू शकतो आणि ग्लास कंटेनर पण असू शकतो. त्याच्यामध्ये हे एक इलेक्ट्रोलाइट लिक्विड प्लेस केलेलं आहे. The rods called electrodes are partially dipped in the electrolyte, which is usually a weak acid or salt solution. आता याच्यामध्ये दोन रॉड्स आहेत, इलेक्ट्रोड 1 अँड इलेक्ट्रोड 2, आणि हे जे सोल्युशन आहे ते एकतरी साल्ट सोल्युशन असते किंवा weak acid solution. A chemical reaction between the rod and the electrolyte produces electricity. आता ह्याच्यामध्ये जे केमिकल रिॲक्शन होते ह्याच्यामध्ये त्याच्यामधून इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. आता या ठिकाणी हे दोन रॉड आहेत, ही वायर कनेक्ट केलेली आहे. इथे एक इलेक्ट्रिकल लॅम्प आहे, करंट पास झालेला लक्षात यावा म्हणून. हे पॉझिटिव्ह टर्मिनल आहे, निगेटिव्ह टर्मिनल आहे. अशा पद्धतीने वायर कनेक्ट केलेली आहे आणि ह्याच्यामध्ये केमिकल रिॲक्शन होते, त्यामुळे काय होते, इलेक्ट्रिक करंट पास होतो. When the circuit is connected, electric current flows from positive terminal through the circuit to the negative terminal. Over time, the chemicals get used up and the cell stops working. It is then called dead. आता या ठिकाणी ज्यावेळी आपण सर्किट पूर्ण जॉईन केलं की याच्यामधून करंट फ्लो होणार. आता करंट कुठपर्यंत फ्लो होणार, जोपर्यंत यामध्ये रिॲक्शन सुरू आहे. याच्यामधले केमिकलचा यूज झाल्यानंतर काय होणार, हे इथला करंट फ्लो स्टॉप होणार आहे. मग त्यावेळी याला काय म्हणायचं आहे, डेड, अँड कॅनॉट सप्लाय एनी मोर इलेक्ट्रिसिटी, आणि इलेक्ट्रिसिटीचा सप्लाय होणार नाही. The voltaic or galvanic cells get their names from two Italian scientists, Alessandro Volt and Luigi Galvani. In the late 1700s, Galvani noticed that a dead frog's leg kicked when touched with two different metals, copper and iron. It was already known by then that electricity could stimulate muscular motion, and Galvani thought the electricity came from the frog itself. आता या ठिकाणी त्यांना काय वाटलं की फ्रॉगच्या म्हणजे इलेक्ट्रिसिटी स्टिम्युलेट करते मस्क्युलर मोशनमध्ये, मग त्यामुळे फ्रॉगच्या मधूनच त्याच्यामधूनच इलेक्ट्रिसिटी आहे असं त्यांना वाटलं. बट वोल्टा हॅड अ डिफरंट आयडिया. ही बिलीव्ड द इलेक्ट्रिसिटी केम फ्रॉम द मेटल्स. पण वोल्टा यांना काय वाटत होतं की इलेक्ट्रिसिटी हे मेटलमधून आले अँड नॉट द फ्रॉग. To test this, he used salt water soaked paper instead of the frog's leg and still got an electric current. आणि तरीही त्यांना इलेक्ट्रिक करंट पास झालेला दिसला. This showed that it was the combination of metals and liquid. त्यावरून काय लक्षात आलं की हे मेटल आणि लिक्विडच्या कॉम्बिनेशन मधून इलेक्ट्रिसिटी जनरेटेड झालेली आहे, इलेक्ट्रिक करंट, leading to the invention of the first battery. आणि त्यावेळी फर्स्ट बॅटरी इन्व्हेंट झाली, तयार झाली. नेक्स्ट ऍक्टिव्हिटी दिलेली, काय करायचे, या ठिकाणी 5 to 6 लेमन्स घ्यायचे, त्यामध्ये कॉपर वायर अँड स्ट्रिप्स, देन आयरन नेल्स घ्यायचे अँड 1 एलईडी बल्ब घ्यायचा आहे. ते एकमेकाला कनेक्ट करायचे. या ठिकाणी ही कॉपर वायर आहे, आयर्न लेन्स आहेत आणि हे असे वायरने एकमेकाला कनेक्ट करून घ्यायचे. आणि या ठिकाणी काय करायचं, एलईडी बल्ब जॉईन करायचं, का तर ज्यावेळी इथून करंट फ्लो होईल त्यावेळी बल्ब काय होणार आहे, तर लागणार आहे, आपल्या लक्षात येणार आहे. आता या ठिकाणी लेमन का घेतलेला आहे, तर हा लेमन ज्यूस जो आहे तो कशाचं काम करणार, ऍसिडिक लिक्विडचं काम करणार आहे. If the LED does not glow, reverse its connections. जर हा LED ग्लो झाला नाही तर त्याचं कनेक्शन रिव्हर्स करायचं आहे. Remember that we have
learned earlier that current can passes through the lead only when the positive terminal longer wire of the LED is connected to the positive terminal of the battery and the negative terminal shorter wire of the LED is connected to the negative terminal of the battery. म्हणजे ही जी शॉर्टर वायर आहे ती निगेटिव्ह टर्मिनलला कनेक्ट करायची आणि लॉंगर वायर जी आहे ती पॉझिटिव्ह टर्मिनलला कनेक्ट करायची. आणि अशा पद्धतीनं जे वायर आहेत तर वायरचं एक टोक जे आहे ते आयरन नेलला कनेक्ट करायचं आहे आणि दुसरं कॉपर वायर आणि त्याच्यामध्ये पुन्हा वायर एकमेकाला अशा सर्किटमध्ये दाखवल्या त्या पद्धतीनं कनेक्ट करायच्या आहेत. A glowing LED indicates that your cell is working. जर LED ग्लो झाला तर आपल्याला काय लक्षात येईल की आपण तयार केलेला सेल वर्क होतोय. In this cell, the metal electrodes are the copper wire and the iron nails. The electrolyte is the lemon juice which helps conduct electricity. आता आपण आता जो एक्सपेरिमेंट बघितला होता त्याच्यामध्ये 2 रॉड होते. तर हे जे 2 रॉड आहेत ते यामध्ये कुठले आहेत, जे कॉपर वायर आणि आयरन नेल्स जे इथे यूज केलेले आहेत. हे कॉपर वायर आणि हे आयर्न लेन्स. आणि हा जो लेमन ज्यूस आहे ह्याच्यामध्ये आहे तो ह्याच्यामध्ये जे होतं ते इलेक्ट्रोलाइट जे लिक्विड होतं ते which helps conduct electricity. You may also use salt solutions instead of lemon juice. लेमन ज्यूसच्या ऐवजी salt solutions आपण यूज करू शकतो. Some common metal pairs of voltaic cells are zinc and copper. आता या ठिकाणी या जे पेयर्स वापरलेले आहेत तर याच्यामध्ये आपण झिंक आणि कॉपर, झिंक अँड सिल्वर, ॲल्युमिनियम अँड कॉपर, आयर्न अँड कॉपर, मॅग्नेशियम अँड कॉपर अँड लीड कॉपर अशा पद्धतीचे पेयर्स आपण यूज करू शकतो. Some metals like copper act as positive electrodes. कॉपर जे आहे ते पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉड्स ॲज ॲक्ट करणार. एट सम अदर मेटल लाईक झिंक ॲक्ट ॲज अ निगेटिव्ह इलेक्ट्रॉड्स. दिस इज ड्यू टू देअर केमिकल प्रॉपर्टीज. त्यांच्यामध्ये असलेल्या केमिकल प्रॉपर्टीजमुळे ते पॉझिटिव्ह निगेटिव्ह असे ॲक्ट करतात. वी विल लर्न मोर अबाउट दिस इन हायर ग्रेड्स. तुम्हाला इथं आता बॅटरीचं स्ट्रक्चर दिलेलं आहे. ड्राय सेल्स. Voltaic cells were an important discovery. आता ही इम्पॉर्टंट डिस्कवरी आहे बट दे आर नॉट कन्व्हिनियंट फॉर एव्हरीडे यूज. व्हॉल्टिक सेल ते कन्व्हिनियंट नाही आहे डेली यूजला कारण की त्याच्यामध्ये लिक्विड आहे अँड वी कॅन नॉट कॅरी लिक्विड. इन्स्टेड ड्राय सेल्स आर वन ऑफ द मोस्ट वाईडली युज्ड इलेक्ट्रिक सेल्स टुडे. त्या मानानं काय यूज केला जातो, ड्राय सेलचा यूज केला जातो. They are called dry because the electrolyte is not a liquid but a thick moist paste. इलेक्ट्रोलाइट जे सोल्युशन आहे त्याच्यामध्ये व्हॉल्टिक सेल्स मध्ये जे लिक्विड होतं या ठिकाणी ते लिक्विड नाही, फक्त अ थिक मॉइस्ट आहे. द स्ट्रक्चर ऑफ ड्राय सेल लाईक दॅट. म्हणजे ड्राय सेलचं स्ट्रक्चर आहे हे. इट कन्सिस्ट ऑफ झिंक कंटेनर विच ॲक्ट ॲज अ निगेटिव्ह टर्मिनल. या ठिकाणी हा झिंक कंटेनर दिलेला आहे, हा निगेटिव्ह टर्मिनल म्हणून ॲक्ट करतो. अँड अ कार्बन रॉड ॲट अ सेंटर कवर्ड विथ मेटल कॅप दॅट ॲक्ट ॲज अ पॉझिटिव्ह टर्मिनल. मिडलला हा जो कार्बन रॉड आहे इथं वरती याला मेटल कॅप आहे, हा पॉझिटिव्ह टर्मिनल म्हणून ॲक्ट करतो. The carbon rod is surrounded by the plastic like electrolyte. हे जे आहे ते प्लास्टिक म्हणजे हे इलेक्ट्रोलाइट आहे थिक. The dry cell is single use cell, meaning once it is used up it has to be disposed of. आता ड्राय सेल जे आहे ते आपण सिंगल यूज एकदाच यूज करू शकतो. एकदा यूज झालं की त्या डिस्पोज करायला लागतात. फॉर सेव्हरल ॲप्लिकेशन्स रिचार्जेबल बॅटरीज आर इन्क्रीजिंगली बीइंग युज्ड नाऊ. त्यामुळे आपण रिचार्जेबल बॅटरीचा यूज जास्तीत जास्त करतो. रिचार्जेबल बॅटरीज लॅपटॉप, फोन, इन्व्हर्टर, व्हेकल्स मधली बॅटरी वगैरे. तर या ज्या
बॅटरी ज्या आहेत त्या हे कॅमेरा तर या रिचार्ज करू शकतो ह्या बॅटरीज आपण. There are many different kinds of rechargeable batteries that are used for different applications, from small batteries used in watches and phones to batteries used in laptops and tablets to bigger batteries that run inverters or drive electric vehicles. Small and large batteries असतात. मोठमोठ्याच्या ह्याच्यामध्ये लार्ज बॅटरीचा यूज केला जातो. And watches, phones मध्ये small batteries. However, rechargeable batteries also do not last forever. After being charged and used many times, they slowly wear out. रिचार्जेबल बॅटरी सुद्धा जास्त कालावधीपर्यंत टिकून राहत नाहीत. त्याला चार्जिंग वारंवार करावे लागते आणि त्याच्यानंतर त्या सुद्धा अनयुजेबल होतात. आता शॉर्ट मध्ये पूर्ण चॅप्टर मध्ये जे पॉइंट आहेत त्याच्यामध्ये पहिला पॉइंट दिलेला आहे. व्हेन इलेक्ट्रिक करंट फ्लोज थ्रू अ कंडक्टर लाईक अ वायर इट प्रोड्युसेस अ मॅग्नेटिक फील्ड अराउंड इट. दिस फेनॉमेनॉन इज नोन ॲज द मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. जेव्हा वायर आहे वायरमधून इलेक्ट्रिक करंट पास होतो तेव्हा त्याच्या सराउंडिंगला मॅग्नेटिक फील्ड तयार होते आणि ते ॲज अ मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. A current carrying coil that behaves as a magnet is called an electromagnet. For practical applications, most electromagnets have an iron core to make them stronger. Generation of heat in conductors due to flow of electric current is known as the heating effect of electric current. इलेक्ट्रिक करंट ज्यावेळी फ्लो होतो कंडक्टरमधून त्यावेळी तिथे हीट जनरेट होते. A cell or battery is a device that generates electric current because of chemical reactions taking place inside it. सेल आणि बॅटरीमध्ये काय होतं, इलेक्ट्रिक करंट जनरेट केला जातो त्यांच्या इनसाइडला ज्या केमिकल रिॲक्शन्स होतात. रिचार्जेबल बॅटरीज कॅन बी रिचार्जड अँड रियुज्ड इन मल्टिपल टाइम्स. बॅटरी ज्या रिचार्जेबल बॅटरी असतात त्याला आपण रिचार्ज करून त्याचा मल्टिपल यूज आपण करू शकतो.